केलेला आहे. कोणतं राष्ट्र घडलेलं आहे त्या दिवशी? रिपब्लिक राष्ट्र. आपलं संविधान काय आहे? रिपब्लिक राष्ट्राचं संविधान आहे. मग आम्ही रिपब्लिक राष्ट्र म्हणजे काय कधी समजून घेतो का? नाही. जगात पहिलं कॉन्स्टिट्यूशन अमेरिकेमध्ये आलं, रिपब्लिक कॉन्स्टिट्यूशन. आणि या अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन मध्ये उणिवा असल्यामुळं बाबासाहेबांना जेव्हा प्रश्न केला की तुम्ही अमेरिकेतून ही प्रेरणा घेतली का, बाबासाहेब म्हणतात नाही, इथे जी पद्धती आहे त्या पद्धतीच मला मान्य नाही. मग हे तुम्ही कुठून घेतलं? सॉक्रेटिसनी लिहिलेलं आहे, अरिस्टॉटलनी लिहिलेलं आहे, प्लेटोनी लिहिलेलं आहे, मोठे मोठे खंड लिहिले, 10 खंड लिहिले आहेत प्लेटोनी, रिपब्लिक नावाचा ग्रंथ. मग बाबासाहेबाला हे प्रश्न केल्या गेले की मग तुम्ही प्लेटो, ग्रीक तत्वज्ञ, अरिस्टॉटल, सॉक्रेटिस यांच्याकडून ही कन्सेप्ट घेतली का, यांच्याकडून ही विचारधारा घेतली का? तर बाबासाहेब म्हणतात नाही, इथं बुद्धकालीन विद्यापीठामध्ये शिकवल्या जातो. आणि मग हे मी कुठून घेतली? तर माझे गुरु बुद्धाकडून. मग आजचा दिवस कोणता दिवस आहे? बुद्धाच्या विचाराचा राष्ट्र घडवायचा दिवस आहे. रिपब्लिक डे साजरा करतो आपण. सरकार कोणतं काय करते साजरा? रिपब्लिक डे. आणि तो कशामुळे निर्माण झाला? तुम्ही प्रास्ताविक वाचा बारकाईनं. स्वतःप्रत तुम्ही अधिकृत आणि अंगीकृत त्या दिवशी ते करत आहात. आणि ते कधी घडवत आहात तुम्ही? 26 जानेवारी 50. ही साधं नाही आहे. रिपब्लिक हा फक्त शब्द नाही आहे, ती एक मोठी विचारधारा आहे बाबासाहेबांनी दिलेली. आणि त्या विचारधारेचा वाहक म्हणूनच बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उभी केली. परंतु आम्ही त्याचं समीकरण जोडतो का? या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला नाही, जगातल्या व्यवस्थेला बाबासाहेबांचं राजकीय तत्वज्ञान नष्ट करायचं आहे. तुम्ही म्हणाल हे कसं? तर याचे मनसुबे रचल्या गेले होते. मजूर पक्ष होता ब्रिटिशांचा. बाबासाहेबांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी काढली, तेव्हाच बाबासाहेबांच्या ते विरोधात गेले की आम्हाला इथे ते रुजवायचं आहे, तुम्ही हे का नवीन आणता इंडिपेंडंट लेबर पार्टी. विभाजन करून बाबासाहेब म्हणतात की या आमचे प्रश्न वेगळे आहेत की ते वर्ग व्यवस्था होऊ शकत नाही भांडवली व्यवस्थेप्रमाणे. का? इथे एक एक जात एक एक राष्ट्र आहे. आणि मग जोपर्यंत जाती जिवंत आहे तोपर्यंत वर्ग उभा होणार नाही. आणि म्हणून जाती नष्ट केल्या पाहिजे वर्ग उभा करण्यासाठी. परंतु जाती नष्ट होताना आपल्याला दिसत नाही, उलट त्या उग्र होत आहे. मग बाबासाहेबांनी कुठे घेऊन गेले आपल्याला जाती नष्ट करायला? बुद्धाकडे. बरोबर आहे. पण आम्ही जाती नष्ट नाही करू शकतो. त्याचं कारण सांगतो, वाईट टका वाटून आपण जेवढे इथे लोक बसलेले आहोत, आमचा सगळ्यांचा क्रमांक 37. आयडेंटिफिकेशन आमचं काय आहे? 37 क्रमांकाचे आम्ही महान. दाखवा मला बौद्धांचा क्रमांक. 68 वर्ष झाले धम्मक्रांती करून. दाखवा ना. ओबीसीच्या यादीत दाखवा. शेड्यूल कास्टच्या यादीमध्ये तर असू शकत नाही, कारण अनटचेबिलिटीची यादी आहे. आणि ट्रायबल, कारण 3000वर आरक्षण आहे. मला सांगितलं सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास हा आर्टिकल 340चा आधार आहे. 341 कास्ट डिस्क्रिमिनेशन आणि अनटचेबिलिटीचा आधार आहे, कास्टचा नाही आहे. आणि आर्टिकल 342 एक कस्टम, रूढीवर आधारित असलेलं रिझर्वेशन. तर बाबासाहेब आंबेडकरांना काय करायचं आहे? या संविधानामध्ये जे शेड्यूल कास्टला प्रोटेक्ट करणारे कायदे आहेत ते कायदे हळूहळू निरस्त करायचे आहे, नष्ट करायचे. इतकी मोठी क्रांती तुम्हाला आम्हाला ती करायची आहे. त्याच्यासाठी बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध धर्म दिलेला आहे. पण आम्ही कोण आहोत? शेड्यूल कास्ट प्रमाणे 37 क्रमांकाचे महान. 13 ऑक्टोबर 56ला 200 पत्रकारांच्या पुढे श्याम हॉटेलला बाबासाहेब काय बोलले? आय एम नॉट शेड्यूल कास्ट. मी यापुढे शेड्यूल कास्ट असणार नाही. रिझर्व्ह मतदारसंघात लढणार नाही. का? तुम्ही उद्या पोहोचतो. मग आता मला सांगा, ही रिझर्वेशनची जी सिस्टम आहे ही किती वर्ष तुम्ही ठेवणार? कारण आंबेडकरी चळवळीची ब्ल्यूप्रिंट तयार झाली पाहिजे ना कार्यक्रमाची, आंदोलनाची. इथेच तर पुणे करार झाला. इथेच तर तुम्हाला शेड्यूल कास्ट मध्ये तुमचे अधिकार नष्ट केल्या गेले. आणि बाबासाहेबांनी मग नंतर पुणे करार नाकारण्याचा प्रयत्न केला. कारण काय? की त्यांना शेड्यूल कास्ट राहायचं नाही, देशात जाती ठेवायची नाही, अनटचेबिलिटी ठेवायची नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात 2 वर्ष जगलो तर 5 कोटी बौद्ध मी तुम्हाला दाखवेल. तर त्यावेळेला शेड्यूल कास्टचं प्रमाण 5 कोटी होतं. म्हणून हे सगळेच्या सगळे बाबासाहेब बुद्धिस्ट करणार होते. जर हे सगळे बुद्धिस्ट झाले असते तर कायद्याने त्यांचा दर्जा काय असता? शेड्यूल कास्टचा असता का?
कारण आजही बौद्ध हा शब्द शेड्यूल कास्ट मध्ये नाही आहे. तुमच्या विरोधामध्ये संविधानामध्ये कायदे तयार केले गेले. बाबासाहेबांना हा भारत बुद्धाच्या विचाराकडे न्यायचा आहे, रिपब्लिक आयडिओलॉजीकडे न्यायचा आहे आणि त्याला थांबविण्यासाठी आर्टिकल 341 मध्ये पहिली दुरुस्ती झाली. आम्ही ज्या आर्टिकलच्या भरोशावरती रिझर्वेशनच्या गोष्टी करतो त्या आर्टिकल मध्ये पहिली दुरुस्ती झाली. बाबासाहेब आंबेडकरांनी डिप्रेस क्लास जे आहे या डिप्रेस क्लासला बाबासाहेबांनी हळूहळू काय केलं, हळूहळू या क्लासला बाबासाहेब आंबेडकरांनी नष्ट करण्याची योजना उभी केलेली आहे. ती जरी त्यांनी 1935च्या ऍक्ट प्रमाणे याच्यात आणली तरी संविधानामध्ये अशी तरतूद केली की शेड्यूल कास्टची सूची ही कुठल्याही धर्माची नव्हती. आज ते धर्म लिहावं लागतं तुम्हाला, पण बाबासाहेबांनी जेव्हा ती सूची तयार केली संविधानाची त्यावेळेला ते कुठल्याही धर्माची कनेक्टेड नव्हती. इतकी मोठी रेव्होल्युशन तर बाबासाहेबांनी आपल्या कायद्यानंच करून टाकली होती. आणि शेड्यूल कास्टला धर्म कधी मिळाला नंतर परत कायद्याने, तो मिळाला 8 ऑगस्ट 1950 ला. 26 जानेवारी नाही वाऱ्यावर सोडायच्या, त्याला आपल्या धर्माचं करा. आपल्या धर्माचा आधार केला तरच चातुर्वर्ण व्यवस्था राहील. वरती ब्राह्मण खाली अस्पृश्य. बाबासाहेबांनी ते कायद्याने काढलं, आंदोलन नाही केला. हे तुम्ही काय करत आहे. बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की मी यांना कुणालाच शेड्यूल कास्ट ठेवणार नाही, एकही शेड्यूल कास्ट ठेवणार नाही मी. कारण त्यांना काय करायचं होतं तुम्हाला, बुद्धिस्ट. शिखांनी आंदोलन, शिखांनी काय म्हटलं का मजहबी जे आहे, कबीरपंथी जे आहे, रैदासी जे आहे, हे हिंदू कसे होऊ शकतात, आम्ही तर शीख आहोत. मग या यादीला तुम्ही तिकडं कसं काय टाकलं. मग त्यांनी आंदोलन केलं. हे आंदोलन चालत राहिलं. बाबासाहेबांनी ज्या दिवशी घोषणा केली की मी 14 ऑक्टोबर 56 ला बुद्ध धम्माची दीक्षा नागपूर मुक्कामी घेणार, त्या दिवशी नेहरू सरकारने एक अमेंडमेंट आणलं. बघा तारखा कशा बदलतात, विचार लोकांचे कसे बदलतात. ज्या दिवशी बाबासाहेबांनी घोषणा केली 23 सप्टेंबर 1956 ला काय घोषणा केली की मी नागपूर मुक्कामी दीक्षा घेणार बुद्ध धम्माची, लगेच 25 सप्टेंबरला बिल आलं पार्लमेंटमध्ये. काय बिल आलं की शेड्यूल कास्ट मधले जे लोक आहेत ते फक्त हिंदू आणि शीख धर्मातले असतील त्यांनाच आरक्षण मिळेल, दुसऱ्याला मिळणार नाही. हाही कायदा बाबासाहेबांच्या पुढेच बनला. बाबासाहेबांची काय प्रतिक्रिया आहे, आय एम नॉट शेड्यूल कास्ट, मी शेड्यूल कास्ट नाहीच, मी राखीव मतदारसंघात लढणार सुद्धा नाही. आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन त्यांनी 30 सप्टेंबर 56 ला बरखास्त केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी शेड्यूल कास्टची जी कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यात आर्टिकल 2 मध्ये दुरुस्ती करताना बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. आमच्या लोकांना ते कळलं नाही. बाबासाहेब गेल्यानंतर त्यांनी 3 ऑक्टोबर 57 ला पार्टीची स्थापना दाखवली. आणि ज्याचं महापरिनिर्वाण झालेलं आहे तो पार्टी स्थापन करू शकतो का. सगळी कागदपत्र बाबासाहेबांच्या नावाने आहे. फाउंडर कोण आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फाउंडर बाय B.R. आंबेडकर, रजिस्टर क्रमांक 191. काय करत आहोत आम्ही या पक्षासाठी, कुठं उभा आहे हा पक्ष, कुठं लढत आहे. तुम्हाला बाबासाहेबांनी मताचे अधिकार दिले, कुठे तुम्ही बाबासाहेबांच्या पक्षाला मत देत आहे, करत काय आम्ही, काय चाललंय, काय कोणती आयडियोलॉजी आणत आहोत आम्ही. म्हणजे आम्ही बाबासाहेबांनी जे काय आम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आम्ही काम करत नाही. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, आपण जर मनावर घेतलं तर आपण जेवढे लोक आहोत तेवढेच लोक या देशामध्ये सामाजिक क्रांती घडवू शकतो. तुम्हाला लोकांची गरज नाही. का गरज नाही तर संविधान तुमच्या पाठीशी आहे. असं तसं लिहिलं नाही बाबासाहेबांनी संविधान. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, जाती धर्मासाठी संविधान लिहिलं नाही बाबासाहेबांनी. जे जाती धर्माची कल्पना करतील ते मागे पडतील. तुम्ही नो कास्ट नो रिलिजनच्या मुवमेंटला उभं करा आणि तुम्ही बघा सत्तेमध्ये जाता. मी तुम्हाला उदाहरण देतो की तुम्ही सत्तेमध्ये कसे जाता. आता आमदार बनतो का आपण, खासदार बनतो का आपण, हे सरकार चालवतो का आपण, नाही चालवत. तुम्ही सरकार चालवू शकता, तुम्ही हे महाराष्ट्राची सत्ता हातात घेऊ शकता. इतकं काही बाबासाहेबांना नियोजन तुमच्यासाठी सहजरित्या करून ठेवलेलं आहे.
इतकं साधं काम नाही बाबासाहेबांचं, सगळं करून गेले. त्यांनी सगळे अनुभव घेतले होते. त्यांनी पाहिलं 54च्या निवडणुकीत माझ्यासारखा व्यक्ती जर येत नाही तर माझे लोक तर कधीच येणार नाही. मग काय काय केलं पाहिजे सगळं करून गेले बाबासाहेब. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की तुम्ही महाराष्ट्राची सत्ता कशी हातात घेतली. देशामध्ये 140 कोटी लोकसंख्या आहे. या 140 कोटी लोकसंख्येमध्ये महाराष्ट्राचं पॉप्युलेशन किती आहे? 11 करोड. कायद्यानं जर पकडलं, जनगणना 11ची जर पकडली तर 11 करोड 56 लाख 2011चा आकडा. आणि याच्यामध्ये तुम्ही किती आहे? माझं असं म्हणणं आहे तुम्ही 1.5 करोड लोक आहे. महाराष्ट्रामध्ये 56 लाख बोलताय कायद्याने. माझं म्हणणं आहे 1.5 करोड आहे, कारण ते उर्वरित महार आहेत. तर आम्ही 1.5 करोड आहोत. तर 1.5 करोडचा पॉप्युलेशन किती होते? राज्याच्या पातळीवरती 15%. जर बाबासाहेबांचं म्हणणं जर तुम्ही ऐकलं आणि 15% बौद्ध झाले तर महाराष्ट्रामध्ये एससीचं प्रमाण किती राहते? 4%. हिंदू धर्माचं प्रमाण किती राहते? 4% एससीचं. तुम्ही बौद्ध बरोबर नाही, त्याच्यामुळे ते 4% लोक 13% आरक्षण घेतले. तुम्ही अप्रत्यक्षपणे त्यांना पोसत आहे. ज्यांचं प्रमाण 4% आहे त्यांना 13% आरक्षण राज्यात मिळत आहे आणि केंद्रात 15% आहे. म्हणजे 28% आरक्षण कुणामुळे मिळते त्यांना? माझं असं म्हणणं आहे तुमच्यामुळे मिळते. मग हे जे तुम्ही आरक्षण तुमच्यासाठी नाही घेत आहे. 1990 पर्यंत जरी बौद्धांची प्रगती झाली असली, आम्ही प्रशासनामध्ये चांगल्या पद्धतीनं गेलो असलो, तरीही ते आमचे श्रम आहे. ती बाबासाहेबांची बुद्धाची एनर्जी ऊर्जा आमच्या पाठीमागे आहे. आम्ही आमचे आदर्श बदलवले. ते एनर्जी काम करत होती म्हणून तुम्ही तिकडे पुढे गेले. रिझर्वेशनला तुम्ही पुढे नाही गेले. छाती ठोकून सांगा 1990 पर्यंत बौद्धांना आरक्षण नव्हतं केंद्रामध्ये. राज्यामध्ये जे सर्क्युलर निघालं ते 6 जून 1960 ला निघालेलं आहे. आणि ते सर्क्युलर कसं आहे की आम्ही महाराष्ट्रातल्या बौद्धांना आरक्षण देत आहोत, परंतु हे आरक्षण कायद्याने देता येत नाही. बघा किती विडंबन आहे. कशा पद्धतीने आम्ही चळवळीला पुढे गेलो. महाराष्ट्र सरकारचं 6 जुलै 1960चं एक सर्क्युलर आहे. त्या सर्क्युलर प्रमाणे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जरी महाराष्ट्रात आम्ही बौद्धांना शेड्यूल कास्टचं आरक्षण देत असलो तरी हे आरक्षण कायद्याने देता येत नाही, तरी आम्ही ते देत आहोत. आता हे का देत आहेत? हे यासाठी देत आहेत की तुम्हाला ते बुद्धिस्ट होऊ देत नाही. लक्षात घ्या. कारण तुमचा वाला सर्टिफिकेट कुठचं असते? 1950 पूर्वीचा दाखला तुम्ही देता. इथं आपण जेवढे लोक बसले आहोत, आम्ही आवाज केला का कधी की आम्ही 56 मध्ये बौद्ध झालो आणि सगळी व्यवस्था नाकारली आणि 50च्या दाखल्याशी मग आता आमचा काय संबंध? केला सरकारला प्रश्न? विचारला नाही. बाबासाहेबांनी तुमच्यासाठी प्रयोजन करून ठेवलेलं. 1936 मध्ये शेड्यूल कास्टची जी यादी आली त्या यादीमध्ये ख्रिश्चन, मुस्लिम आणि बुद्ध धर्माची दीक्षा घेणारे शेड्यूल कास्टचे जे लोक होते त्यांना या सूचीमध्ये घ्यायचं की नाही घ्यायचं याचा डिस्कस जेव्हा झाला त्यावेळेला बाबासाहेबांनी म्हटलं की या शेड्यूल कास्टच्या सूचीमध्ये यांना घ्यायचं नाही. मग यांना कुठं घ्यायचं? तर हे अदर बॅकवर्ड क्लास म्हणून यांना घ्या. म्हणजे मुस्लिम जे झाले महार, बौद्ध जे झाले, ख्रिश्चन जे झाले ते शेड्यूल कास्ट होते ना. मग यांना घ्यायचं नाही म्हणतात बाबासाहेब. त्यांना बौद्ध झाले ते एससीच्या आरक्षणात घ्यायचे. बघा कुठं करून ठेवलं बाबासाहेबांनी हे? 1935 मध्ये. आणि जेव्हा बाबासाहेबांनी कागदपत्र पार्लमेंटला दिले त्यावेळेला गोविंद वल्लभ पंत यांनी ऑर्डर केली आहे पूर्ण भारतामध्ये. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये त्या यादीमध्ये बौद्ध 181 क्रमांकावर, 161 क्रमांकावर आहे. आणि ते कशाची यादी आहे? अदर बॅकवर्ड क्लास. कोण आहे तुम्ही? बाबासाहेबांनी कोणा काय करून ठेवलं तुम्हाला? अदर बॅकवर्ड क्लास, ओबीसी. ओबीसी या शब्दाचा अर्थ तेलीमाळी कुंभी होत नाही. मी परत सांगतो. ओबी या शब्दाचा अर्थ होतो अदर बॅकवर्ड क्लास.
म्हणजे बाबासाहेबांना काय करायचं आहे, शेड्यूल कास्ट ही कास्ट व्यवस्था नष्ट करायची आणि त्यांचं परिवर्तन कुठे करायचं, वर्ग क्लासमध्ये करायचं. म्हणून मग बाबासाहेबांच्या कागदपत्राप्रमाणे गोविंद वल्लभ पंत यांनी कोणती ऑर्डर केली, बौद्धांची अदर बॅकवर्ड क्लास. कोणत्या क्रमांकावर होते तुम्ही बॉम्बे लेजिस्लेटिव्ह मध्ये, 161 क्रमांक. दुसरं एक उदाहरण देतो तुम्हाला, मंडल आयोगाचं उदाहरण. मंडल आयोगाच्या 3743 ज्या जातीची नोंद आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 272 जाती आहेत. या 272 जातीमध्ये 181 क्रमांकावर बौद्ध ओबीसी आहे. म्हणजे बाबासाहेबांनी जी लाईन ऑफ थिंकिंग आम्हाला दिलेली आहे कास्ट ऐवजी क्लासकडे, कारण त्यांनी धम्मदीक्षा घेतली तर त्यावेळेसच त्यांनी स्पष्ट केलं की बुद्ध धम्मामध्ये जाती नाही आणि हा धर्मही नाही, नो कास्ट नो रिलिजन. आणि बुद्धांनी त्याचा धम्मग्रंथाचं टायटल बघा, सहज नाही लिहिलंय ते टायटल, आंग्ल भाषेमध्ये इंग्रजी ग्रंथ आपण लिहित आहोत आणि ते लिहिताना त्याच भाषेमध्ये त्याचा अर्थ काय होतो, दी बुद्धा अँड हिज धर्म रिलिजन. मग रिलिजन हा शब्द टाळला ना त्यांनी. का टाळला, तर बुद्धाला रिलिजन कन्सेप्ट मध्ये आणायचं नाही. त्याने आर्टिकल 25 मध्ये जो बुद्धिस्ट शब्द आहे त्याचा अर्थ काय होतो, त्याचा अर्थ बौद्ध जन होतो. लक्षात घ्या, बौद्ध धर्म नाही. फ्रीडम ऑफ कॉन्शियसनेस हे आर्टिकल आहे संविधानाच्या धर्म स्वातंत्र्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये. हे सुद्धा आर्टिकल आहे. केवळ धर्माचं स्वातंत्र्य असं नाही, ज्याला धर्म नाकारायचा आहे, धर्माच्या बाहेर यायचं आहे, त्यांना फ्रीडम ऑफ कॉन्शियस म्हणून त्याच आर्टिकल 25 मध्ये खाली दिलेलं आहे. मग बाबासाहेबांना काय करायचं आहे, नो कास्ट नो रिलिजन हे राष्ट्र उभं करायचं. म्हणून तुम्ही कोण आहे, तुम्ही धम्माला मानणारे लोक आहे, धर्माला मानणारे नाही. म्हणून बौद्ध विवाह कायद्याची गरज नाही. जर बौद्ध विवाह कायदा झाला तर काय होते मी तुम्हाला सांगतो. आर्टिकल 29, आर्टिकल 30 आणि 350 तुम्हाला लागू होईल आणि त्याने तुमचा पॉलिटिकल रिझर्वेशन, नोकऱ्याचं रिझर्वेशन नष्ट होईल. आणि हीच आयडियोलॉजी उभी करण्यासाठी धार्मिक अल्पसंख्याकाची आयडियोलॉजी पुढे आणलेली आहे. बाबासाहेबांचं धार्मिक अल्पसंख्याकांवरचं पुस्तक वाचा, त्याच्यामध्ये ते धर्माची धार्मिक अल्पसंख्याक म्हणत नाही. आम्ही कसं चुकत जातो, म्हणून मी छोट्या छोट्या गोष्टीमधून मांडण्याचा प्रयत्न करत आहे की उद्या जर बौद्ध विवाह कायदा लागू झाला तर तुम्ही असं नाही केलं, अशी विधी नाही केली, तिथं हार नाही टाकला, तिथं फुलं नाही ठेवले, तिथं ते फळं नाही ठेवले, तुम्ही ते नाही केलं, कायद्याने तुम्ही विवाह केला नाही, विनाकारण बंधनं येतील. हिंदू कोडबिलाच्या मांडणीच्या वेळेला काही लोकांनी म्हणजे 5 खासदारांनी बाबासाहेबांना बौद्ध विवाह कायदा पाहिजे अशी मागणी केली. खंड 14 आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2 हिंदू कोडबिल. मी तुम्हाला पुरावा देतो. बाबासाहेब काय म्हणतात, बौद्ध विवाह कायद्याची गरज नाही. कोण म्हणतात, बाबासाहेब. कधी म्हणतात, हिंदू कोडबिलावर चर्चा चालू आहे तेव्हा. कुठे म्हणतात, खंड 14 भाग 1 भाग 2 हिंदू कोडबिल. तर हे तुम्हाला त्याच्यातून वाचवत आहे. बाबासाहेबांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर जी क्रांती केली, ती क्रांती काही एका धर्मातून दुसऱ्या धर्मात झाली इतकीच नाही, तर ट्रेडिशनल बुद्धिझम नाकारायचा आहे. म्हणजे बुद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे, धर्माची नाही. आणि जे अवतारवाद वगैरे आहे तोही त्यांच्यातला नाकारायचा आहे. हिंदू धर्म त्यागाचा आहे तो. आणि तिसरा धम्म ही कन्सेप्ट आणायची आहे, जगातलं रिलिजन ही कन्सेप्ट नष्ट करायची आहे. आणि चौथी बाजू त्यांची अशी आहे की हा जो वर्गलढा आहे, जो रक्तरंजित क्रांतीचा मार्क्स आहे, बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये जो तिसरा पार्ट आहे, बुद्ध की कार्ल मार्क्स, या 4 डायरेक्शनवरती बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची क्रांती केली. आम्ही जर इतक्या व्यापकतेने, इतक्या पद्धतीने जर विचार करू शकलो तरच आम्ही रेव्होल्युशन करू शकतो. नाही तर आज जी परिस्थिती आहे त्याच्याही पेक्षा अत्यंत वाईट परिस्थिती आमच्या मुलाबाळांची येईल. कारण त्याचे तुम्ही जर जनगणनेचे रिपोर्ट पाहिले तर बौद्धांचं प्रमाण जे 8.9 वरती होतं 61 मध्ये, ते 4 वर्षात 40 लाख बौद्ध झाले. ते प्रमाण घसरत घसरत इतकं कमी झालेलं आहे की 11च्या रिपोर्ट जो आहे त्या रिपोर्ट प्रमाणे तुम्ही 0.06 वर आले. भारतामध्ये सगळ्या धर्माच्या लोकांची संख्या वाढत आहे आणि नेमकं तुमचंच प्रमाण कमी होतं. जेव्हा की शेड्यूल कास्टचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये 18% आणि त्याच्यामध्ये तुमचं पॉप्युलेशन 15, 15.5, 16%. मग तुमचं प्रमाण कसं कमी होत आहे? तर तुमचं प्रमाण कमी होत आहे तुमच्याशी षडयंत्र केलं. काय षडयंत्र? की डॉक्टर आंबेडकरांची धम्मक्रांती अजिबात यशस्वी होऊ नये. कारण हा विचार जर पुढे आला तर ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही नष्ट होऊन जाईल. म्हणून
मी जे तुम्हाला म्हणतो की तुम्ही करू शकता, तुमच्यासाठी सगळं प्रोटेक्शन आहे इथे महाराष्ट्राचं. तुम्ही उदाहरण घ्या, सत्तेमध्ये तुम्ही जाऊ शकता. 11 करोड लोकसंख्येमध्ये तुमचं प्रमाण इतकं आहे. त्याच्यानंतर ज्या ज्या लोकांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली, ते लक्ष्मण माने असतील, उपरेंनी जे मुवमेंट चालवली, हनुमंत उपरे, ते लोक असतील, असे खूप लोक आहेत. एकनाथ साळवे आहेत, कुणबी समाजाचे, आमच्या रूपाताई कुलकर्णी आहेत, नागपूरच्या ब्राह्मण समाज, हे खूप लोक आहेत. खूप यांचं जर प्रमाण मोजलं तर 4% तुम्ही जातो. आणि हे तुमचं मूळ प्रमाण आणि हे 4%चं प्रमाण इन्क्लूड केलं महाराष्ट्रात, तर तुम्ही किती टक्के आहे? 20%. आणि बाबासाहेबांनी म्हटलं लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व. कोण आडवे येते तुम्हाला? तुमच्या संख्येच्या. केला का? पुणे करार रद्द केला का तुम्ही? नाही केला. आमचे सगळेच्या सगळे नेते, मी नाव घेणार नाही, सगळेच्या सगळे नेते शेड्यूल कास्टच्या मतदारसंघात लढले. मग त्यांचं सर्टिफिकेट काय आहे? जनगणना आयोगाच्या रिपोर्ट प्रमाणे त्यांचं सर्टिफिकेट जात महाराज आहे. बौद्ध आहे का तुम्ही? अजिबात नाही. बाबासाहेब तर म्हणतात बौद्ध बना, कारण धम्मक्रांती ही राज्यक्रांतीचा मार्ग आहे. समाजक्रांती जर यशस्वी झाली तर राज्यक्रांती सोपी होते. बाबासाहेबांना जर धम्मक्रांती केली तर तुमच्यासाठी राज्यक्रांती सोपी व्हायला पाहिजे. ती होते, तिचं आकलन आम्हाला नाही. जर महाराष्ट्रामध्ये आमचं प्रमाण 20% आहे, 20-60 विधानसभा, 10 ते 11 लोकसभा आणि जिल्हा परिषद पासून तर सरपंचापर्यंत, गाव पातळीपर्यंत आमचं प्रमाण 65% आहे. पूर्ण महाराष्ट्राची सत्ता तुमच्या हातात आहे. प्रसंगाचं राजकारण करा म्हणतात ना बाबासाहेब, ते शिकलं पाहिजे ना, परंतु ते होताना दिसत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं, बाबासाहेबांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली, त्यांनी म्हटलं मी शेड्यूल कास्ट आहे, पण त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर तो शेड्यूल कास्टचा झेंडा त्यांच्यावर लपेटला. म्हणजे काय करत काय आम्ही, म्हणजे जी बाबासाहेबांची जी आयडिओलॉजी आहे त्याने आम्ही पुढे जात आहोत, नाही जात. मग काय करायचं? धम्मक्रांती हा एक मार्ग आहे तुमचा, हा एकच मार्ग आहे जो तुम्हाला पुढे जाऊ शकतो, तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतो. त्या मार्गाने तुम्ही चिंतन करा. आणि ते कसं करायचं असेल तर बाबासाहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही त्याचा कार्यक्रम, त्याची आंदोलनाची रूपरेषा तयार करा. काय केलं पाहिजे? माझ्या माहितीप्रमाणे मी पुस्तक आणलंय 5-6. बुद्धमय भारताचं क्रांती विज्ञान हे माझं 14वं पुस्तक आहे. आणि या विषयावरती आणखी 2 माझी नवीन पुस्तके येत आहेत. मी त्याच्यावरती काम करत आहे आणि मी ते मागं पुढे त्याचं आंदोलन पण उभं करणार आहे. म्हणजे मी कुठल्या तरी विषयावर थोडासा वाचन अभ्यास करून काही करण्याचा प्रयत्न करतो. जसं 22 खंड निघाले बाबासाहेबांचे आणि शासनाने डिक्लेअर केलं की सगळं साहित्य संपलं. त्यावेळेला मी यवतमाळ ते नागपूर पायी 210 किलोमीटर अंतर पायी चालत हिवाळी अधिवेशनावरती मोर्चाने, पृथ्वीराज चव्हाण अध्यक्ष होते, मुख्यमंत्री होते. मी त्यांना म्हटलं की बाबासाहेबांचे 250 खंड होतात, हा घ्या पुरा. किती? 250 खंड, 75 खंड त्यांचे आणि 100 संदर्भ खंड. 250 खंड होतात. तुम्ही 22 खंड लिहिले आणि डिक्लेअर केलं की बाबासाहेबांचं साहित्य संपलं, हे खोट आहे. आम्ही पुरावे दिले, एक पुरावा दिला त्यांना की कुठे कुठे बाबासाहेबांचं लिटरेचर आहे, कुठल्या कुठल्या ठिकाणी आहे. हे भारत सरकार बाहेरचं साहित्य बाबासाहेबांचं भारतात येऊ देत नाही, बंदी आहे. इथे 200 राष्ट्र बाबासाहेबांचं साहित्य मागत आहेत की आम्हाला बाबासाहेबांचं लिटरेचर हे छापत नाही, त्यांना पुरवत नाही. का? बाबासाहेबांचा जो विचार जगामध्ये थोडाफार केलेला आहे, त्याने जर इतकी मोठी क्रांती होत आहे तर उद्या जर हे सगळं साहित्य गेलं तर मग काय होईल? आणि हे जगातले भांडवलदार लोक सुद्धा त्या गोष्टीला भीत आहेत, लक्षात घ्या. म्हणून बाबासाहेबांवर विश्वास ठेवा, तुमचं काहीच नुकसान होणार नाही, 100%. इतकं काही बाबासाहेब करू केलं. मग काय केलं पाहिजे? तर मी माझ्या डोक्यामध्ये काही प्रोग्राम घेतला. म्हणजे निवड बोलणं आणि थांबण्यापेक्षा मी एक प्रोग्राम उभा करत आहे. माझं असं म्हणणं आहे की जी जनगणना जी होते ते चुकीची होती, पर्टिक्युलर बौद्धांची. आणि ती कशी होते? हा एकमेव समाज असा आहे की ज्याच्याबद्दल 2 ते 3 कायदे आहेत भारतामध्ये. असं कोणासाठी नाही. म्हणजे तुम्ही महार असाल तर हिंदूही लिहू शकता, हा एक कायदा. दुसरं असं की तुम्ही महार असाल तर बौद्धही लिहू शकता, हा दुसरा एक कायदा. आणि तिसरं असं की तुम्ही जर जात नसाल लिहाल फक्त बौद्ध लिहू शकता. म्हणजे 3 ठिकाणी तुम्हाला विभक्त केले, मग तुमची संख्या दिसेल कशी? हा एक पहिला प्रश्न आहे. कारण त्यांना हिंदू राष्ट्र उभं करायचं आणि त्याच्यामुळे त्यांना संख्या वाढवायची.
आणि हे संख्या वाढवायची याच्यासाठी आहे की जर इथं ते होत नसेल तर संयुक्त राष्ट्र संघामधून ते करू शकतात. अटल बिहारी वाजपेयी त्याची योजना प्राईम मिनिस्टर असताना करून गेलेले आहे. ज्या देशामध्ये 85% एका धर्माचे लोक असतात त्या लोकांनी जर तशी मागणी केली तर संयुक्त राष्ट्र संघ तसं करू शकते. नेपाळवर तो प्रयोग संघाने करून पाहिला. जपानने ते वाचवलं. त्यांनी त्याचा सर्वे करून वाचवलं की नाही ते हिंदू नाही आहे. हे कसं काय हिंदू? आपण नाही करू शकणार इतकं सगळं. म्हणून आपण काय केलं पाहिजे की ते सगळं काही करण्यापेक्षा त्यांच्या ज्या योजना आहेत ठरलेल्या त्या योजना कशा तोडता येतील. मग कशी तोडणार तुम्ही? तर पहिल्यांदा तुम्ही अटॅक केला पाहिजे की संविधानामध्ये आमच्याबद्दल जे चुकीचं लिहिलेलं आहे बौद्धांबद्दल ते कायदे नष्ट करा. बुद्ध धम्म मध्ये जात नाही आणि तो धर्म नाही. मी तुम्हाला सांगितलं की आर्टिकल 25 मध्ये संविधानामध्ये एक बुद्धिस्ट हा शब्द आलेला आहे. याचा अर्थ बौद्ध जन होतो, बौद्ध धर्म नाही. लक्षात घ्या. बाबासाहेबांनी बौद्ध जन समिती बनवली. त्या समितीच्या वतीने दीक्षा दिली. 15 ऑक्टोबरला भाषण देताना उपस्थित बौद्ध जन हो म्हटलं. हा जो शब्द आहे संविधानामध्ये बुद्धिस्ट हा शब्द अधिकृतपणे तुम्ही नोंद करा बौद्ध जन म्हणून, बुद्धिस्ट म्हणून. इंग्रजीमध्ये बुद्धिस्ट म्हणून करा आणि कुठल्याही भाषेमध्ये त्याला बौद्ध जन म्हणा. आणि त्याच्यासाठी नो कास्ट नो रिलिजन अशी जनगणना झाली पाहिजे. कशी जनगणना झाली पाहिजे आमची? नो कास्ट नो रिलिजन. कारण अनेक लोकांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे. आम्ही जर जात मार लिहिली तर त्याला सांबार मान लिहा लागते, ब्राह्मण लिहा लागते. या हिंदू धर्माच्या जाती बुद्ध धर्मामध्ये कायद्याने अधिकृत होत आहे. मग ही विकृती जर नष्ट करायची असेल तर आम्हाला भूमिका घ्यावी लागेल. कारण आम्ही बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचतो. व्हॉट इज द प्रपोज ऑफ रिलिजन अँड व्हॉट इज द प्रपोज ऑफ धम्म, व्हॉट इज द डिफर ऑफ रिलिजन्स अँड व्हॉट इज द डिफर ऑफ धम्म. हे प्रकरण बाबासाहेबांनी लिहिलं. जगात कोणी नाही लिहिलं बुद्धांपेक्षा. बुद्धानेच म्हटलं एस धम्मो सनातनो, एस धम्मो सनातनो. त्यांनी धर्मशब्द नाही वापरला. आणि एकमेव बाबासाहेब अशा जगाच्या पाठीवर की त्यांनी बुद्धाचा हा धम्म शब्द विकसित केलेला आहे, मोठा केलेला आहे, प्रचारात आणलेला आहे. आणि बुद्धांनी त्याच्या धम्मग्रंथामध्ये त्याची डेफिनेशन दिली आहे, त्याच्यावर मोठं प्रकरण लिहिलेलं आहे. म्हणून आम्ही मागणी केली पाहिजे की आम्ही जे बुद्धिस्ट लोक आहोत आम्ही धर्माला मानत नाही आणि हा धम्म आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये जाती नाही. म्हणून जनगणना जी होते ती बौद्धांची नो कास्ट नो रिलिजन झाली पाहिजे. आणि ते अधिकार तुम्हाला आहे. तो तुमचा फंडामेंटल अधिकार संविधानामध्ये बाबांनी तुम्हाला दिलेला आहे. दुसरं असं की तुम्ही जर आंदोलन उभं केलं तर बा आमचं रिझर्वेशन जाईल असं तुम्हाला उद्या कोणी म्हणतील, तुमच्या रिझर्वेशनला धक्का लागणार नाही. जे काही कागदपत्र आहे जे जसं चालू आहे ते तसंच चालू राहील. ज्या दिवशी हा कागद बदलेल त्या दिवशी ऑलरेडी तुम्ही 20% हकदार होणार आहे महाराष्ट्रात. ज्या दिवशी हा कायदा बदलेल त्या दिवशी तुम्ही ऑलरेडी 20% अधिकारी होणार आहे. कारण कसं आहे माहिती आहे का? अप्रत्यक्षपणे आम्हीच हिंदू राष्ट्राला प्रोटेक्ट करत. कसं करत आहोत? 140 कोटी लोकसंख्येमध्ये 40 कोटी शेड्यूल कास्ट आणि आम्ही शेड्यूल कास्ट आहोत. पण आमची संख्या किती आहे? 84 लाख. उर्वरित सगळे कोण आहेत? हिंदू. मग या 84 लाखामध्ये जर 14 लाख बाजूला केले तर हे ट्रायबल आहे. बंगाल, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश या भागात. मग उर्वरित 70 लाखामध्ये 65 लाख बौद्ध इथं. आणि हे सगळे लोक जे आंदोलन उभं करतात ते शेड्यूल कास्टचं करतात. म्हणजे पर्यायानं कुणाचं करतात? 40 कोटी हिंदूचं प्रतिनिधित्व करतात. जे लोक तुमच्या वैचारिक दृष्ट्या विरोधात आहेत, तुमच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत, त्याच लोकांना अप्रत्यक्षपणे आम्ही मदत करतो. जेव्हा की बाबासाहेबांना पुणे करार नष्ट करायचा आहे, संयुक्त मतदारसंघ नष्ट करायचा आहे आणि काय आणायचं आहे तिथे? सेपरेट इलेक्टोरेट. मग मी जे म्हणतो ही क्रांती जर आम्ही करू शकलो तर गांधीचा पुणे करार तर नष्ट होईलच, पण आपोआप संविधानाप्रमाणे तुम्हाला सेपरेट इलेक्टोरेट प्राप्त होईल. तो कसा होईल? ज्या ठिकाणी बौद्धांचं प्रमाण अधिक आहे तो मतदारसंघ फक्त बौद्धांसाठी उभा राहील. तिथे फक्त बौद्ध उभं राहील, तिथे दुसरा उभा राहणार नाही. आता बौद्ध संयुक्त मतदारसंघात उभे राहतात एससीच्या. ती निवडणूक कशी होते? गुलाल पाहिजे का नीळ पाहिजे? जयभीम पाहिजे का रामराम पाहिजे? हिंदू पाहिजे का बौद्ध पाहिजे? म्हणजे इथपर्यंत ती जातीय लढाई होऊन जाते शेवटच्या टोकापर्यंत धर्माची. मग तुम्ही हे कायद्यानं ते नष्ट करा. जर हे तुम्ही कायद्यानं नष्ट करू शकले 186 जे मतदारसंघ आहेत
आमचे जे SC साठी जे काही आहे, हे 140 कोटीमधले 40 कोटी जे लोक आहेत यांच्यावर काम करतात आणि फार सोपं काम आहे. आम्ही SC ST OBC म्हणून 85% भूमिका मांडली, खूप काम केलं, खूप मेहनत केली, खूप पैसा वापरला. आमच्या लोकांनी खूप इतकं काही केलं की खूप काही केलं. आणि याचा पीळ जर पाहिला, याचं जर आउटपुट पाहिलं तर आमच्या वाट्याला काय आलं, सत्तेत काय आलं, RSS आणि BJPचं सरकार. हे तुम्ही नष्ट करू शकता. इतकी योजना बाबासाहेबांना बनवलेली आहे. काय करायचं आहे तुम्हाला? फक्त बुद्धिस्ट व्हायचं. तुम्ही जर एकदा बुद्धिस्ट झाले तर या 40 कोटी लोकसंख्येमधल्या 6 जाती अशा आहेत की ते बुद्धाला मानतात, बौद्ध पद्धतीने विवाह करतात, स्वतःला बुद्धिस्ट म्हणून प्रोजेक्टही करतात. या 6च्या 6 जाती बौद्ध म्हणून पुढे येते. या सगळ्यांचं प्रमाण किती आहे देशामध्ये? 40 कोटी लोकसंख्येमधल्या या 6-7 जातींचं 25 ते 30 कोटी. किती कोटी लोक बौद्ध होतील? शेड्यूल कास्ट मधले 25 ते 30 कोटी. महाराष्ट्रातला महार, आंध्रमधला माला, पंजाब मधला जाटव, UP मधला चांभार, बिहार मधला पासी, तमिळनाडू कर्नाटकातला होली आणि केरळ मधला पुलिया. यांचं पॉप्युलेशन किती आहे? यांचं पॉप्युलेशन 25 ते 30 कोटीच्या जवळ. तुम्ही एकदा जर बुद्धिस्ट म्हणून इथे भूमिका घेतली आणि महाराष्ट्राची सत्ता काबीज केली, कायदा जर बनवला, तर ते काय म्हणतील की नाही, अब महाराष्ट्र में बुद्धिस्टों को आरक्षण दिया. म्हणून ते आपल्याकडे पाहतात. आपला मोठा भाऊ आहे म्हणजे हे काय करतात. हे जर आम्ही करू शकलो तर तुम्हाला सांगतो, नव्या पद्धतीनं संविधानामध्ये जे बदल होत आहेत त्या बदलाप्रमाणे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना त्यांना आरक्षण द्यायचं आहे, आंध्रमध्ये रेड्डींना द्यायचं आहे आरक्षण, त्यांना हरियाणामध्ये जाटांना द्यायचं आहे. हे ठरलेलं आहे त्यांचं. ठाकूर वगैरे या उच्च जाती ज्या आरक्षण कक्षेत येत नाही त्यांना आरक्षण द्यायचं आहे. म्हणून संविधानामधले आर्टिकल ते बदलवत आहेत. क्रिमिलेअर आणला मंडल कमिशनच्या रिझल्ट, हळूहळू ते आता 10% महाराष्ट्रामध्ये इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणून मिळालं. बाबासाहेबांनी तर नाही म्हटलं होतं. संविधान कमिटीचे डिबेट्स आहेत की नाही आर्थिक मुद्द्यावर आरक्षण देताच येत नाही, त्याच्याबद्दल बोलूच नका. मी गरिबी हटावचे दुसरे प्रोग्राम केलेले आहे, ते चालवा वाटलं. तर मग आम्ही जसं आज 26 जानेवारी आहे, तर मग आता आम्ही काय संकल्प केला पाहिजे? मग आम्ही काय केलं पाहिजे? साजरा केला संविधानाने मोकळं झालं पाहिजे का? हे नेहमीसारखं असंच होते, तर असं होऊ नये. म्हणून काही मुद्दे मी जे तुमच्या पुढे मांडलेले आहेत त्याचा तुम्ही गंभीरपणे विचार करा. माझं असं म्हणणं आहे की बा 5-7 अशा डिमांड सरकारच्या पुढे तुम्ही उभ्या करा. सरकारला गोत्यात आणा ना, तुम्ही आपल्या नेत्यांना गोत्यात आणा ना, त्यांना द्या ना कार्यक्रम. कारण त्यांच्याकडे कार्यक्रम नाही आहे. निवडणुका आल्या की फक्त उभे राहणे पाठिंबा देणे, ह्याच्या पलीकडे त्यांच्याकडे कुठे कार्यक्रम आहे? केलं का त्यांनी 68 वर्षामध्ये? मला सांगा, बौद्धांच्यासाठी पार्लमेंटवर मोर्चा काढला का? भारत बुद्धमय करायचा आहे बाबासाहेबांना, जाती व्यवस्था नष्ट करायची आहे. इथे उलटं करत होतं. जाती इथे उग्र स्वरूपामध्ये पुढे येत आहेत, लोकशाहीचं विडंबन होत आहे. मग आम्ही आंबेडकरवाद पुढे नेत आहोत का? नाही. मग आमचे नेते काय करत आहेत? काहीच नाही. मग तुम्ही करा ना ब्लूप्रिंट उभी, तुम्हाला अधिकार आहे ना. समूह ज्या दिवशी उभा होईल त्या दिवशी नेत्यांना ते करावंच लागेल. नेत्यांना वाटते की हे कसं काय करावं आपण. जसं अनेकांनी, मी नाव नाही घेत, अनेकांनी धिक्कार परिषदा घेतल्या पुणेकरांच्या. तुम्हीच तर शेड्यूल कास्टच्या मतदारसंघात उभे राहा. तुम्हीच म्हणता तो मतदारसंघ रद्द झाला पाहिजे, तुम्हीच तिथं उभे राहिले. बरं ठीक आहे, रद्द झाला पाहिजे, आमचंही म्हणणं रद्द झाला. पर्याय काय? तुम्ही दिला का पर्याय? आजपर्यंत दिला. बाबासाहेबांनी तो पर्याय दिलेला आहे. पुणे करार निरस्त करण्याचा पर्याय हा आहे की शेड्यूल कास्टमधून बाहेर येणं, बौद्धांनी जातीऐवजी वर्ग होतो. आणि वर्ग जर आम्ही झालो तर आमचं प्रतिनिधित्व लोकसंख्येप्रमाणे आम्हाला मिळते. आणि ते होण्यासाठी तुम्हाला लढा उभा करावा लागेल. त्याच्याशिवाय पर्याय नाही, दुसरा पर्यायच नाही. कारण कायदा आहे, कायदा बदलावायचा असेल तर सरकारला मागणी करावी लागेल आणि तो कायदा बदलू शकतो. तुम्हाला मजेची म्हणजे अधिकार मिळण्याचा सोपा मार्ग असा झालेला आहे की शासनानं जे काही आता निर्णय बदलवलेले आहेत त्याच्यात राज्याला देखील अधिकार राज्यपालाला दिलेला आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही हा कायदा केला की पूर्ण देशामध्ये आपोआप तो लागू होऊन जाईल. पण आम्ही तो केला पाहिजे, आम्ही मागण्या केल्या पाहिजे, पण आम्ही ते करत नाही. ते न केल्यामुळं आमचं वालं बुद्ध धम्माचं बाकीचं जे नुकसान झालं तिकडं लक्ष नाही. उदाहरणार्थ आमच्या खिशामध्ये नोट राहते, नोटेवर गांधीचा फोटो आला,
कसा आला गांधीचा फोटो? कायदा आहे का? नाही आहे. 11 डिसेंबर 1947ला बाबासाहेब आंबेडकरांनी पार्लमेंटमध्ये, कॅबिनेटच्या पार्लमेंटमध्ये ठराव केला. काय ठराव केलेला आहे की ही देशाची राजमुद्रा आहे, ही नोटेवरती मी अधिकृत तिला करतो. मग तो कायदा बदलला का? नाही, तो कायदा नाही बदलला आणि तरी तुम्ही गांधीचा फोटो कसा आणला? तर त्यांना बुद्ध धम्माची प्रतीक, हे मिथ नष्ट करायची आहे. लक्षात घ्या. जसं पाली भाषा आहे, बाबासाहेबांनी कायदा बनवून ठेवला, पाली भाषेला राजमान्यता मिळाली पाहिजे. आता अलीकडे ती गोष्ट आली, आम्ही मुवमेंट चालवली की तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. पण आमचे लोक आमची पाली भाषा आहे लिहितच नाही. 1% ब्राह्मणांनी आपलं संस्कृत भाषा सांगितली. महाराष्ट्रामध्ये कालिदास विद्यापीठ त्यांचं आलं आणि UPSC MPSC मध्ये ते संस्कृत शिकवलं जाते, कारण कायदा आहे. तो कायदा बाबासाहेबांनी बनवला. तुमचे लोक जर ते भाषा बोलणारे असतील तर त्याचा कायदा बनतो, त्यांना 10 करोड रुपये मिळतात. 68 वर्ष झाले तुम्ही बौद्ध बनून, किती करोड रुपये गमावले तुम्ही? दिले होते बाबासाहेबांनी. तुम्हाला पाली भाषेला मान्यता मिळवा, विद्यापीठ उभे करा, UPSCच्या एक्झाम मध्ये आणा, घराघरामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार जाईल, विद्यार्थी तयार होतील आणि सोनेची चिडिया कशी होती हे लोकांना दिसेल, कळेल आणि लोक विचार करतील की आम्हीच तर बुद्धिस्ट होतो याच्या आधीच. म्हणजे जसं आता शिवाजीच्या राज्याभिषेकाचं उदाहरण घ्या. बौद्ध पद्धतीने त्यांचा राज्याभिषेक झालेला. शाक्त पंथ पद्धत ज्याला आपण म्हणतो, तो राज्याभिषेक बौद्ध पद्धतीचा आहे. बहिणाबाईंनी ते सगळं शिकवलं. लोक म्हणतात की बाबा स्त्रियांना म्हणजे शिक्षणाचे अधिकार नव्हते, हे ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये असते, बुद्ध धम्मामध्ये ते अधिकार होते. म्हणून शाक्त पंथाची जी बहिणाबाई होती, तुकारामाची शिष्या, तिला पूर्ण येत होतं आणि तिने ते सगळं समजावून सांगितलं की हे संस्कृतमध्ये असं असं लिहिलंय, असं असं आहे आणि ते चुकीचं आहे. तर मग काय केलं पाहिजे? तर अश्वघोषाच्या वज्रसूचीप्रमाणे शाक्त पंथाची दीक्षा घेतली पाहिजे. कुठून आली ही प्रेरणा? बुद्ध धम्मामधून आली ही प्रेरणा. हळूहळू लोकांना कळलं ना, हे सगळं साहित्य बाहेर येईल तेव्हा कळेल ना लोकांना की तुकारामाची गाथा नाही गुळवली. गाथा हा शब्द वारकरी संप्रदाय, भक्ती संप्रदायात नाही आहे, तो अखंड कीर्तनामध्ये नाही आहे, हा पाली शब्द आहे. आणि ते बहिणाबाईंनी त्याला समजून सांगितल्यामुळं त्यांनी जे अनुवादित केलेलं साहित्य आहे त्यांनी घोषणा केली की यापुढे मी बुद्ध धम्माचं काम करेन. हे होऊ नये म्हणून ते तुकारामाची गाथा बोल, ती गाथा नाही आहे, ते आमचं साहित्य. तर हे साहित्य बी बाहेर आलं म्हणजे येईल असं आणि मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती होईल. परंतु त्या दृष्टीनं आम्हाला प्रयत्न करावा लागेल, कारण पूर्ण राज्यामध्ये जर पॉप्युलेशन बौद्धांचं पाहिलं तर फक्त महाराष्ट्रामध्ये दिसते. पूर्वी दक्षिण भारतामध्ये मोठी चळवळ होती. पी लक्ष्मी नरसुनी बुद्ध धम्मावर पुस्तक लिहिलं, त्याच्या तिथे डॉक्टर आयती खास होते, त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली, मोठं काम केलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये दक्षिण भारतात हे झालं. परंतु ते मागं का पडलं? तर ते यासाठी मागं पडलं की हळूहळू बुद्ध धम्माला नष्ट करण्याचं काम झालं. म्हणून बाबासाहेब या भूमीमध्ये आल्यानंतर त्यांनी काय म्हटलं की 1200 वर्षाच्या नंतर बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा मान तुम्हाला मिळालेला आहे. बाबासाहेब, ही ऐतिहासिक गोष्ट आहे. आम्ही मुद्दाम इथपर्यंत येण्याचे काही आमचं नियोजन आहे, काही आमचे कामं आहेत, आम्ही डोक्यात घेतलेलं आहे की आपण इथे कार्यक्रम हा आज का इथे यायचं, का करायचं. तर आमच्या डोक्यामध्ये असं आहे की ही जी भूमी आहे ही भारतामध्ये नाही जगामध्ये सर्वात श्रेष्ठ भूमी. काही नियोजन होते की तुम्हाला चुकीच्या मार्गावर लावल्या जाते. 200 वर्ष पूर्ण ज्या गोष्टीला झाले तर कोरेगावला मोठं तिथे तुम्हाला हायलाईट केलं जाते. आम्हाला ते समजत नाही की हे काय होत आहे, कसं होत आहे, कशासाठी केलं जात आहे. इथे बाबासाहेबांनी इतकी मोठी क्रांती केली. बाबासाहेब म्हणतात ना, जगामध्ये मला शस्त्रे आणि हत्यारे वापरायची नाही म्हणून. सिन्स द बुद्धिस्ट पीपल कॅनॉट रूल विथ आर्म्स अँड वेपन, दे शुड लर्न टू रूल विथ ब्रेन अँड पेन. शस्त्रे आणि हत्याराच्या बळावर बौद्धांनो क्रांती होत नाही. क्रांती करायची असेल तर ब्रेन आणि पेनच्या बळावरती होते. आणि म्हणून जगामध्ये सगळ्यात मोठी क्रांती इथं झालेली आहे आणि आम्ही तिला नमन करायसाठी या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणून इथून आम्ही तुम्हाला तो प्रोग्राम सांगत आहोत की आपण काय केलं पाहिजे. जनगणनेचा मुद्दा उपस्थित करा, जात आणि धर्म नष्ट करणारी बौद्धांची आयडेंटिटी मिळवा, तुम्हाला भरपूर आरक्षण मिळेल. आणि भारतात जे लोक बौद्ध झालेले आहेत त्यांचा बौद्ध होण्याचा कायदेशीर मार्ग, कागदोपत्री मार्ग मोकळा होईल. दुसरं असं की आमची मातृभाषा पाली आहे, आता तिला त्यांनी मान्यता दिली पण प्रोग्राम उभा केलेला नाही. तर इथे बौद्ध विद्यापीठ वगैरे झाले पाहिजे अशी मागणी केली पाहिजे. दुसरं असं की बौद्धांचे जे जनगणना होते
तर त्याच्यामध्ये आमचा संवैधानिक दर्जा काय असला पाहिजे? तर आमचा संवैधानिक दर्जा शेड्यूल कास्टच्या ऐवजी अदर बॅकवर्ड क्लास असला पाहिजे आणि ते कायद्याने होते. बाबासाहेबांनी ते करून ठेवलेलं आहे. या पद्धतीचे आंदोलन उभे केले पाहिजे. कारण आमच्या समाजामध्ये सुशिक्षित वर्ग आहे, त्यांना नोकऱ्या नाही. आहे का तुमचा आमचा आर्थिक महामंडळ? आमच्या वाट्याला जे बजेट येते ते दुसरे लोक घेऊन पळतात. आमच्या वाट्याला जे आरक्षण येते ते दुसरे लोक घेऊन पळत आहेत. आमच्या वाट्याला जे राजकीय प्रतिनिधित्व येते ते दुसरे घेऊन पळत आहेत. म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला सुरक्षित स्थळी आणून ठेवलेला आहे. जर तुम्ही सुरक्षित झाले तर तुम्ही इतरांना न्याय देणार. हा विचार जर तुम्ही जिवंत ठेवू शकले तरच इतरांच्या सोबत तुम्ही वैचारिक क्रांती करणार ना. तर ही क्रांतीच नष्ट झाली पाहिजे असं वाटते त्यांना. म्हणून बाबासाहेबांनी हे सैन्य उभं केलेलं आहे. हे सैन्य नष्ट होऊ देऊ नका, त्याला तितर बितर होऊ देऊ नका. तर पंचशीलच्या झेंड्याखाली त्याला एकत्र आणा आणि ही बुद्धमय भारताची क्रांती करा. त्या क्रांतीसाठी ते काही करण्यासाठी आमच्यासारख्या माणसाची काहीही मदत लागली तर आम्ही कुठेही असलो तरी पृथ्वीवरच आहोत. आम्ही तुमच्यापाशी येऊ, तुमच्या जवळ येऊ, तुम्हाला सहकार्य करू, मदत करू. आणि याच्यामध्ये आणखी काही सुधारणा करता येत असतील, आता याच्यामध्ये आपल्या स्वतःची काही आणखी आयडिओलॉजी उभी करता येत असेल. कारण मी बोललो ते सगळंच बरोबर आहे असं नाही. कारण इथे खूप हुशार लोक आहेत परंतु ते करत नाही. त्याच्या मागची काही कारण आहे. कोणी सत्तेच्या मोहानं करत नाही, ते कोणी एखाद्या पक्षाचा पदाधिकारी असेल तर शिस्तीच्या पद्धतीने करत नाही. एखाद्या माणसाला वाटते की मी वेगवेगळ्या जातीला घेऊन चाललो तर मी नेता बनून जाईल. तर यांनी काय होतं की तुमचा मूळ विचार जो आहे तो मागे पडत आहे. म्हणून इतरांना आता सोडून द्या. आणि जसा बुद्धानं भिक्खूचा संघ उभा केला तसाच बाबासाहेबांनी तुमचाही उपासकाचा संघ उभा केला. तर त्या उपकासाने ती जबाबदारी घेतली पाहिजे असं बोलतो आणि थांबतो. या भूमीवर नमन करतो.